नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमधील सहयोग निवासस्थानी जनता दरबार, तर जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते 7 स्टार आयकॉन बांधकाम प्रकल्पाचं उद्घाटन. 135 कोटींचा हा प्रकल्प असून बारामतीमधील सर्वात उंच इमारत इथे होणार. क्रिकेटच्या मैदानामध्ये अजित पवारांची भेदक गोलंदाजी. जलसंपदा विभागामार्फत महामंडळ स्तरीय क्रिकेट स्पर्धेचं अजित पवारांकडून उद्घाटन. मनोज जरांगे पाटलांच्या विधानाविरोधात धनंजय मुंडे समर्थक आक्रमक, तर बीड आणि परळी पोलीस स्टेशन समोर मुंडे समर्थकांचा ठिय्या. बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक. जरांगे, धस, क्षीरसागर, दमानिया, बजरंग सोनावणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर जोपर्यंत गुन्हे दाखल करणार नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा. धुळ्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी हजारो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार. हिलाल माळी हजारो समर्थकांसह ठाण्याच्या दिशेनं रवाना. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये 21व्या दिवशी सुद्धा अनुयायांचं आंदोलन सुरूच. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी. साताऱ्याच्या कराडमधील कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, तर 2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता. कोणतीही जीवितहानी सुदैवानं नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 46 नक्षलवादी असल्याची माहिती, तर गडचिरोली पोलीस विभागाची गृह विभागाला माहिती. भामरागड एटापल्ली भागामध्ये सध्या नक्षलवादी दल सक्रिय. जळगावात वीज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो छापल्याच्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट. जुनी वीज बिलं देणाऱ्या मक्तेदारावर आता कारवाईचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू, तर केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावेंची या ठिकाणी उपस्थिती. जळगावच्या भुसावळमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात, तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकार यांची इथे उपस्थिती. नागपूरमधील NSH या क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. फडणवीसांकडून हॉस्पिटलची पाहणी. सांगलीमध्ये म्हैसाळ विस्तारित जल उपसा सिंचन योजनेच्या सादरीकरणाचं आयोजन. शेतकरी अधिकाऱ्यांसह आमदार गोपीचंद पडळकरांची सुद्धा इथे उपस्थिती. कल्याण पनवेल लोकल सुरू करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंकडे मागणी. शहाड रेल्वे परिसरातील 4 लाईन प्रकल्पामुळे बाधितांना नुकसान भरपाई मिळावी, स्थानिक नागरिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये 200 जीर्ण वर्गखोल्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांकडून जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन, तर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधीसंदर्भात नागरिकांकडून प्रश्न उपस्थित. साईटोलामध्ये शाळेच्या इमारतीचं प्लास्टर कोसळून 3 विद्यार्थी जखमी झाल्याची होती घटना. चाळीसगाव बस स्थानकामध्ये घाणीचं साम्राज्य. आगार व्यवस्थापकानं स्वच्छतेकडे लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी. मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या बामणी ते पुसद महामार्गाचं आता काम रखडलं, तर रस्त्यावरील धुळीमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगावमधील उंबरखेडमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करण्याची वेळ. रब्बी हंगाम आता संकटात. वाशिममध्ये मोहरी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव, तर मोहरी पिकाचं उत्पादन यामुळे घटण्याची शक्यता. शेतकरी पुन्हा चिंतेत. जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊसाच्या उत्पादनात 90% घट. इतर पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. वर्ध्याच्या गिरेड शिवारामध्ये तपकिरी रंगाच्या कपाशीचं उत्पादन, तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या माध्यमातून तपकिरी कपाशीचं उत्पादन. वाशिमच्या मानोऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे 15,749 शेतकऱ्यांचं नुकसान. नुकसानीचा अहवाल शासनाकडे. शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच. परभणीच्या बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात आता मोठी घसरण, तर टोमॅटो 10 रुपये प्रति किलो, तर मेथीची भाजी ही 5 रुपये प्रति जुडी. ग्राहकांच्या खिशाला यामुळे दिलासा. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या आठवड्यात कांद्याची बंपर आवक. 2,14,319 क्विंटल कांदा बाजारात दाखल. कांद्याला प्रति क्विंटल आता 2,493 रुपयांचा भाव. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये ज्वारी पिकावर चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव, तर पिकाच्या हुरडा अवस्थेमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता. गायगोठा योजना निधी अभावीच अडचणीत, तर आता नाशिक जिल्ह्यातील शेकडो लाभार्थींचा निधी 2 वर्षांपासून रखडल्याची माहिती.
सांगली जिल्ह्यामध्ये अवघ्या 9 महिन्यात 1084 कोटींचं जीएसटी संकलन, गतवर्षीपेक्षा 16% महसुलात वाढ. जळगावच्या पारोळ्यामध्ये स्वयंसेवकांकडून भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम, तर शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचा या मोहिमेत सहभाग. परभणीच्या पूर्णामधील गौरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन, तर टाळ मृदुंगाच्या जयघोषात सोमेश्वर महाराजांचा पालखी सोहळा संपन्न, तर पालखी सोहळ्याला महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावर 37व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचा थरार, देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून संघ पालघरमध्ये दाखल. 8 जानेवारीपर्यंत या स्पर्धांचं आयोजन. नाशिकच्या मनमाडमध्ये प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी तपोवन एक्सप्रेस 1 ते 1.5 किलोमीटर मागे धावली, तर वेळीच रुग्णालयामध्ये दाखल केल्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला. अकोला शहरातील सिमेंटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्त करायला सुरुवात, 1.5 ते 2 वर्षांआधी बांधण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था. लुई ब्रेल स्मरण दिनानिमित्त सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग मुलांसाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन, कोल्हापूर संघाविरुद्ध सांगली संघामध्ये रंगला सामना. जळगावातील खान्देश रन मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद, विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग, तर रक्षागडसंघी दाखवला हिरवा झेंडा. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघांसह एका बिबट्याचा मृत्यू, तर बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याचा भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल. दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, शासनाकडून मृत कुटुंबाला 25 लाखांची मदत, आमदार कुल यांच्या हस्ते कुटुंबाला धनादेश सुपूर्द. जळगावच्या 40गाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव, सुसज्ज रुग्णालयामध्ये स्टाफच नसल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास. नाशिकच्या मालेगावमधील पवारवाडी भागातनं कंटेनरसह गुटखा साठा जप्त, 64 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलीस उपअधीक्षक पथक आणि पवारवाडी पोलिसांची ही कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वाढ, स्टेट बँकेचं बनावट नियुक्तीपत्र देत एका बेरोजगार तरुणाची फसवणूक, पोलीस अधिकाऱ्याच्या भावाकडून तरुणाची 12,50,000 रुपयांनी फसवणूक. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह मराठी शाळांमध्ये शिक्षक भरती करावी, या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार, शिक्षक आमदार सुधाकर अडबेले यांचा इशारा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मीजवळ कारचा भीषण अपघात, अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी, जखमींवर सध्या उपचार सुरू. सायन पनवेल हायवेवर 4 चाकी आणि दुचाकीचा मोठा अपघात, तर अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू, अपघातानंतर सायन पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी. साताऱ्याच्या नागाठाण्यामध्ये 2 संशयित चोरट्यांना ताब्यात घेतलं, संशयित चोरट्यांनी 7 मोटरसायकल चोरल्याची दिली कबुली, आरोपींकडून 4,95,000च्या दुचाकी जप्त. जालन्यातील भोकरदन नगर परिषदेकडून 150 अतिक्रमणधारकांना नोटिसा, तर उद्यापासून प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात होणार. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील वडूज शहरामध्ये चोरीची घटना, तर एका घरातील 15 तोळे दागिन्यांसह 15,000 रुपये लंपास. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातनं चोरीला गेलेलं बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश, धुळ्यामध्ये राहणाऱ्या सपना मराठे असं चोरी करणाऱ्या महिलेचं नाव. गेल्या 3 दिवसात 2 गर्भवती महिलांसह गर्भाशयातील बाळाचा मृत्यू, तर पालघरच्या जव्हार मोखाडा परिसरातली ही घटना, आरोग्य विभागानं उपाययोजना करण्याची खासदार हेमंत सावरा यांची मागणी. जालना जिल्ह्यात मागील 5 वर्षात 5 अवैध गर्भपात सेंटर्सवर कारवाई, तर 2024 मध्ये 2 सेंटरवर कारवाईचा बडगा, जिल्ह्यामध्ये फक्त 58 अधिकृत गर्भपात सेंटर. जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ पामतेलाचा टँकर उलटला, अपघातामुळे टँकरमधील पामतेलाची महामार्गावर गळती, तेल घेण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. गोंदियातील आमगाव परिसरामध्ये शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक, पिस्तुलासह जिवंत काडतुसं जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जळगावच्या अंमळनेरमधील प्रताप हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रमोदिनी पाटलांवर गुन्हा दाखल, तर शासकीय सेवेमध्ये असताना शासकीय योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यामध्ये वातावरणाच्या लहरीपणाचा पिकाला फटका, पिकावर अळ्या आणि रोगाचा प्रादुर्भाव, तर शेतकरी चिंतेत, शेतकरी यांना आता मदत देण्याची मागणी. नाशिकच्या येवल्यामधील शेतकऱ्यांना साठवून ठेवलेल्या ट्रॉलीमधील मक्याचा चारा जळून खाक, शॉक सर्किटमुळे हा आग चारा जळून खाक झाल्याची माहिती. दरम्यान चारा जळून खाक झाल्याचं या ठिकाणी कळतात शेतकऱ्याचं मोठं नुकसान.
परभणीतील गंगाखेड रस्त्यावर शिवशाही बस बंद पडल्याची घटना। शिवशाही बस सतत बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल। पुढील 3 दिवस नंदुरबार शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा होणार नाही। जळगावातील चाळीसगाव अग्निशमन दलामध्ये एकच वाहन शिल्लक, तर एकाच वेळी 2 ठिकाणी आग लागल्यास प्रशासनाची तारांबळ उडते। यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांमध्ये वाढ करण्याची मागणी। शहापूरच्या खरांगणमधील नदी पात्रामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन सुरू, तर महसूल विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष। कल्याणमधील हवाई सुंदरीची ऑनलाईन व्यवहारात 9 लाखांची फसवणूक। कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। पोलिसांकडून आता तपास सुरू। करमाळ्यातील रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा, तर मजुरांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या कोंढरी गावामध्ये वानरांच्या टोळीचा धुडगूस। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। मालेगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे धुळीचं साम्राज्य। रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना त्रास, तर धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची सुद्धा भीती। राज्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी करून अहवाल सादर करा, आरोग्य संचालकांचे आदेश या ठिकाणी, तर आरोग्य अधिकाऱ्यांना या संदर्भातले निर्देश। नागपुरातील 4 जलकुंभांवरून उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। 12 तासांच्या शटडाऊनमुळे उद्या 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन।